नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आता उन्हाळा सुरू झाला आहे. खरं म्हणजे गेल्या 4 महिन्यापासूनच बांधकामांना गावोगावी वेग आला आहे. एकीकडे आपण पैसे नाही आहेत, आर्थिक अडचणीत आहेत लोक असं म्हणतोय, परंतु ही जी इंडस्ट्री आहे बांधकामाची ती मात्र वेगाने वाढती आहे. आणि या इंडस्ट्रीच्या जे काम चालू आहे बांधकामाच्या विषयामध्ये प्रामुख्याने लागते ती वाळू, जी म्हणजे आपल्याला जर आठवत असेल राधाकृष्ण विखे पाटील असताना महसूल मंत्री, त्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही तुम्हाला वाळू शासन घरपोच देईल 650 रुपये ब्रास. ती घोषणा करून जवळजवळ 2.5 वर्ष झाले. एक ब्रास देखील वाळू शासन देऊ शकलं नाही. बांधकाम तर कुठलेच थांबले नाहीत. तर मग ही वाळू येते कुठून? ती लीगल आहे का? आत्ता जी शासकीय जे कोण पावते फाडून स्थानिकच्या लोकांना बांधकाम वगैरे ती जी मिळते ना, ती 3000 रुपये ब्रास मिळते. जी 650 रुपये तुम्हाला घरपोच देऊ असं म्हटलं होतं, ती एका ठिकाणी धक्क्याच्या ठिकाणी शासकीय 3000 रुपये ब्रास. आणि ती 5 ब्रासची ट्रक लोड करायला साधारणपणे 3500 रुपये घेतले जातात. मग काय भाव पडतो बघा. आता हे झालं लीगल. हे कारण मिळणं भयंकर त्रासदायक आहेत. मग त्याचे स्थानिकचे आधार कार्ड घ्या, अमुक करा, अनेक. पण इल्लीगल वाळू हा जो महाराष्ट्रभरचा गोरखधंदा आता पसरलेला आहे, तो कोणाकोणाच्या आशीर्वादाने आहे? तहसीलदारचे आशीर्वाद त्याला लागतात, म्हणजे महसूल आणि पोलीस यांचे आशीर्वाद. आणि यांच्या आशीर्वादाने सगळीकडे वाळूचं जो एक वितरण आहे ते निर्धोकपणे होत असतं. कारण त्याचे हप्ते आपण आकडा ऐकला तर आपल्याला धक्का बसेल. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात एक 2-3 गावामध्ये असे लाल वाळूचे, ज्याला येसगी वाळू म्हणतात, जी गिलाव्याला वापरली जाते, त्याचे धक्के आहेत. आणि ते धक्के तिथली जी वाळू आहे, अवैध वाळू, खाजगी मंडळी आहेत, हे विकतात. त्याचा भाव आहे सध्या 8200 रुपये ब्रास. विक्रीचा भाव 8200 रुपये ब्रास. म्हणजे एका ट्रकमध्ये 5 ब्रास जर असं आपण गृहीत धरलं तर त्याचे पैसे किती झाले बघा. किमान 41,000, 40 ते 41,000 रुपये हे एका ट्रकचे होतात. बरोबर आहे. साधारणपणे नांदेड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यातून जे बांधकामं सुरू आहेत त्या ठिकाणी हे वाळूची सप्लाय होतं. आणि हा जो वाळू पुरवठा होतो आहे ना, सुमारे 100 ट्रक असतील. आणि हा निर्धोकपणे व्यवहार करण्यासाठी म्हणून अगदी एका सामान्य त्या लाईनवरचे जे पोलीस स्टेशन आहेत, पोलीस स्टेशनचे हप्ते, तहसीलदारचे हप्ते, DYSPचे हप्ते, सगळ्या अँटी करप्शनचे हप्ते, हा सगळा आकडा एका ट्रकला आमच्याकडे जी माहिती आली आहे 4 लाख रुपये 1 महिन्याचा हप्ता आहे एका ट्रकला. जर 100 ट्रक सुमारे जर ही वाळू जात असेल तर मग तुमचा धंदा चालो नाही तर न चालो, ट्रक नंबर एकदा फीड झाला त्यांच्या सिस्टीममध्ये 4 लाख रुपये जमा करावे लागतात महिन्याभरासाठी. म्हणजे किती झाले पैसे? 4 कोटी रुपये महिना हप्ता आहे. आणि हे कसं आहे, भ्रष्टाचार मुक्त शासन, पारदर्शी शासन, शासन कोणाचंही असू द्या हो, हे व्यवहार सुरूच आहेत, वर्षानुवर्षे सुरू आहेत. बघा झालं काय आहे, ह्या याच्यामध्ये गडबड अशी झाली, एका पुढाऱ्यांनी आपली एक ट्रक लावली आणि तो म्हणला मी काय हप्ते फिफ्ते देणार नाही आणि मी धंदा करणार वाळूचा. त्याच्या एका पोलीस स्टेशनच्या PIने सांगितलं की पैसे भरावे लागतील बाबा, मी काय गाडी तुझी सोडणार नाही. त्यांनी काय केलं, हो हो देतो म्हणाला आणि अँटी करप्शनकडे तक्रार केली. अँटी करप्शनकडे ती केस गेली. आता अँटी करप्शनकडे ती केस गेल्यानंतर एकदम पोलिसांनी काय केलं माहिती आहे का, हप्ते चालू आहेत सगळे आहेत,
धाड टाकली पहाटे 4 वाजताच, आणि धाड टाकून सांगितलं की आम्हाला अमुक अमुक पैसे तुम्ही दिले तर आम्ही तुमच्या गाड्या सोडू, काहीतरी किरकोळ कारवाई करू. आता पहाटे 4 वाजता रेड टाकली, मेसेजेस आले, सगळ्या ट्रकवाल्यांनी फोन केले आणि अमुक अमुक एवढे पैसे मागतायत, आणि 2-3 तास सगळं जायला यायला जे काही पैसे मिळून त्यांचे पैसे दिले. पैसे दिल्यानंतर मग त्यानंतर सगळं दाखवावं तर लागतं ना, रेकॉर्ड करावं लागतं. मग त्या रेड मारली, मग त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याबरोबर 5-5 बरासच वाळू ठेवायची, आणि त्या गाड्या आणल्या, मग एका पोलीस स्टेशनला ठेवल्या 23 गाड्या, आणि मग पुन्हा त्या 2 दिवस ठेवून सगळे मिटवामिटवी करत, म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वी त्या गाड्या 23 गाड्या सोडून देण्यात आल्या. त्याच्यावरती काय किरकोळ दंडफिंड भरणं. म्हणजे हे 4 लाखाव्यतिरिक्त पुन्हा एक 30-40 हजार रुपये पर ट्रक द्यावे लागले. ह्या सगळ्या गोष्टीत पैसे दिलात ना, सगळ्या गोष्टी चालू आहेत. पुन्हा चिरीमिरी तर चालूच आहे. आता हे जे पैसे आहेत ना रीतसर, कोणीतरी वाटेत गाठतो, कुठलं तरी तलाठीच गाडी अडवतो, टोल नाक्याला अडवतो, त्याला कधी 2,000 कधी 4,000 पैसे द्यावे लागतात, सोडावे लागतात. आता व्यवसाय तर ते लोक करणार, ग्राहकाला तर वाळू द्यावी लागणार, त्याला कुठं द्यायचे नाही, सगळे बांधकामं बंद होऊन जातील. झालंय काय, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जे अनधिकृत धंदे चालू आहेत, म्हणून मग कसं तहसीलदारच्या अंगावर गाडी घातली, अमुक केलं, अशा बातम्या येतात. हे का होतं? कारण आपल्याला असं वाटतं की काय म्हणजे किती बेकार आहेत, पण हे सगळी चेन आहे. चेन तोडायचा कोणी प्रयत्न केला ना तर मग तिकडे कारवाई होते, नाही तर सगळं बिनबोभाट बिना तक्रार सगळं सुरू असतं. अगदी तहसीलदार रेट टाकाल तर तहसीलदारच्या ड्रायव्हरला हप्ता कशासाठी आहे की साहेब कुठं जाणार आहेत, कोणत्या दिशेनं, मग त्या दिशेला वाळूची गाडी राहणार नाही तर दुसऱ्या दिशेनं नेता येईल. असे सगळे प्रकार आहेत. आणि आपलं सरकार सांगतंय महाराष्ट्रातलं आमचं हे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासन आहे. आता इथं पारदर्शीपणा हा आहे ना, म्हणजे पैसे दिले की सगळे कामं होतील, हा पारदर्शीपणा नक्की आहे. काय होतं आहे की ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही मग काय तर काय सगळं बांधकामं बंद करणार, मग सगळ्याच गोष्टी जर नियमाने करायचं तर मग कसं होईल ना. त्यामुळे बांधकामं अवैध, बांधकामाची परवानगीच नाही, किंवा परवानगी घेतली एक, बांधकाम वेगळं, सगळ्या गोष्टी आहेत. कुठं कोण बघतंय? ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत इल्लीगल कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये मस्तपैकी पैसे द्या, सगळ्या गोष्टी होतील. हे कधी मिटणार आहे, हे कधी थांबणार आहे, असे प्रश्न विचारणारे आहेत काही. माहितीच्या अधिकारामध्ये फक्त त्यांचं उखळ पांढरं करून घेतात, यातून फार काही होतं नाही आहे. म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे देखील प्रामाणिक लोक सापडणार नाहीत. त्यातनं ह्या सगळ्या समस्या आहेत. आता ह्या वाळूच्या विषयामध्ये आहे ना, सगळं जे घडतंय कधीतरी ह्यात सरकारने विचार करावा लागेल. म्हणजे अपेक्षा लोकांच्या सगळ्याच ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहेत. ते काही या सिस्टीममध्ये काही गोष्टी करतील का, काही सुधारणा करतील का, का मागच्या पानावरून पुढच्या पानावर ते तसंच चालू राहणार आहे. आणि असेच आमच्यासारखे मंडळी व्हिडिओ करायचं आणि काय घडतं हे सांगायचं आणि लोकांनी चुचू करायचं आणि पुन्हा ते तसंच चालू राहायचं, हेच चालणार का, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.